स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो, शशांक सर आहेत? बहादर आहेत का? ओ ओके, थँक्स. आई, अवंतिका बोलते. अगं, मोबाईल विसरले का मी तिथे? ओके ओके, असू दे, मग मी येईन न्यायला परत. हां, बाय. वहिनी, निघायचं ना? कुठे? काळ्याची वाट बघत असतील. हो, चल मी आले. सलील, मला एक कळत नाहीये, ज्या गोष्टीचा तुला आनंद वाटायला हवा त्याच गोष्टीचा तुला आज इतकं दुःख का होतंय? तटस्थपणे विचार केला ना तर मला सुद्धा हे पटेल. पण अनुष्का, तू जरा माझ्या जागी राहून विचार कर ना, तुला कळेल मी काय म्हणतोय. मी जर तुझ्या जागी असते ना तरी माझं हेच मत असलं असतं. अरे, जरा विचार कर ना. समजा जर माझी बहीण अवंतिकेप्रमाणे मागचं सगळं विसरून, सगळी दुःख विसरून एक नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार असेल फॉरेन मध्ये, तर मला जेन्युइनली त्याचा आनंदच वाटला असता. पण तसं नाहीये. अविला हा देश सोडून जाण्याची कधीच इच्छा नव्हती, पण ही वेळ तिच्यावर आली आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की मी तिला थांबवू शकत नाही. तिला का आणि काय म्हणून मी थांबू? असं इथे काय आहे की ज्याच्यामुळे ती थांबेल? आय नो. एनिवे, सलील, तू इतका नर्वस नको होऊस. बघ, ती अजून गेलीये का? काही होऊ शकतं रे जाण्याआधी. एनिथिंग कॅन हॅपन. तुला अजूनही असं वाटतंय? आय एम ॲब्सोल्युटली कॉन्फिडंट. अरे, मला आतून एक अशी फिलिंग येते की एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. आय बिलीव्ह इन मिरेकल्स. चला रे, आटपा लवकर, सीन संपवायचा मला. हा झालं झालं. ट्रॉलीवर कोण आहे? हाय, नवनाथ आहे.
एकदम स्मूथ ट्रॉली घ्यायची हा. हो हो हो. चल नवनाथ मागे कर ट्रॉली चढ. घे फर्स्ट मार्क. गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. फ्रेम लक्षात आली ना तुझ्या? हो हो आली आली. हा प्रमोद, ट्रॉली एकदम एकाच स्पीडने घ्यायच्या एकदम स्मूथली. हा अरे लवकर आटपा रे, शॉट संपवायचा मला हा. राजेशजी, मला जरा तुमच्याशी काही बोलायचं आहे. माझ्याशी? हो, म्हणजे आतापर्यंत आपण एवढी प्रोजेक्ट्स केली. तुम्ही आता मला खूप चांगलेच ओळखता आणि मी कामाच्या बाबतीत पण सिन्सिअर आहे. प्रश्नच नाही. पण इथे जरा मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? ऍक्च्युली राजेशजी, मला तुमची मदत हवी होती. माझी मदत? हो, प्रसाद सांग ना. मला विचारल्याशिवाय तारखा कशा ठरवता तुम्ही? नाही नाही. हो 16 नंतर चालेल. मला फोन करा, मग ठरवतो. ओके ओके या. काही शॉर्ट रेडी आहे ना? एक 10 मिनिटात लागेल. किरण. सर आलो. जरा वर धर रे. सोनल, सीन दे ना. सर जरा माईक चेक करतो. समीर, एकदा लाईन्स करूयात का? या 1 सेकंड. चलो. तिकडे जाऊया बसायला. चल ये रे माई, ये बस. बोल. तुझंच वाक्य पहिलं. हो. आरती, बाबांनी तुला वेळेवरती यायला सांगितलं होतं, तरी पण तू वेळेवर आली नाहीस. काय कारण आहे? अरे मी कामात अडकले होते म्हणून. अरे पण हो, कमिटमेंट इज कमिटमेंट ना. तुला वेळेत यायलाच हवं होतं. अरे पण काय काय अक्षर लागत नाही रे नीट. एक पानाचा सीन आहे ना, आपण तिकडे जाऊन करूया नंतर. काय झालं? मूड नाहीये का तुझा? डिप्रेस आहेस का तू? ए कमाल दे, मला सांग काय झालं? सलीलने पुन्हा काय त्रास दिला का? मी काय विचारतोय, सलीलने तुला त्रास दिला? हो. अरे मग तू कशाला टेन्शन घेतेस? मला कळतच नाही. तू काय संबंध टेन्शन घ्यायचं? स्वतः संशय घेतो तुझ्यावरती. पण त्या दिवशी लोणावळ्यात त्याने स्वतःच्या कानानं ऐकलं होतं. तू काय बोललीस ते ऐकलं होतं ना? तरी विश्वास नाही त्याचा तुझ्या. त्याला खोटं वाटतंय हे सगळं. मूर्ख आहे तो, त्याला काय करणार? एक तर तुझ्यासारखी चांगली बायको त्याला मिळाली, नशीब आहे त्याचं. खरं सांगतो रीमा, तुझ्या जागी त्या दिवशी दुसरी कोणी या इंडस्ट्रीतली मुलगी असते ना माझ्या बरोबर, तर तिचा कंट्रोल अजिबात राहिला नसता. खरंच सांगतोय. हो ना. आणि एवढं असून सुद्धा लोकांना असं वाटतंय की मी तुझ्या मागे लागले आणि तू मला रिस्पॉन्स देत नाहीस. तसं असतं ना रीमा, आणखी मला काय हवं होतं? बघ ना, मी तुला किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला माझ्याबद्दल, पण तुम्हाला समजूनच घेत नाही. तसं नाही, मला कळतंय, पण रीमा एक विचार.
इतके दिवस आपण एकत्र नाटकाच्या दौऱ्यावर बाहेरगावी जातो, आउटडोअरसाठी जातो, सतत आपण एकत्र असतो. तुला माझ्याबद्दल कधीच अट्रॅक्शन वाटलं नाही किंवा तू कधीच माझ्याकडे अट्रॅक्ट झाली नाहीस? ऍक्च्युली माझ्या मनात माझ्या मनात काय? हा हा बोल ना. हो हो ना, हो ना. हा थँक गॉड. मला खूप बरं वाटलं तू स्वतः कबूल केलं है ना. मॅडम पण अजून वेळ गेलेली नाहीये. म्हणजे आज पॅकअप झालेला, म्हणजे मी राजेशला सांगतो लवकर पॅकअप करा, आपण लोणावळा जाऊया. लोणावळ्याला? हो. आणि प्रसाद नंदिनी? ते कशाला कबाब मी अड्डी काय ते काय. पण मग गेल्या वेळेस तू त्यांना सांगितलं होतंस ना? त्या दिवशी मुद्दाम कटवलं, लोणावळा त्या दिवशी बोलवलं नव्हतं मी त्यांना. पण असं आहे. राजेश चला रे, सीनची तयारी झाली का सगळी? प्रसाद, रिहर्सल करूया. मला एक व्हॉइस ओव्हर चेक करायचा, तेवढा करतो. चल किरण. अजूबाई, इकडे तर तो व्हॉइस ओव्हर चेक करा बरं. आणि एवढं असून सुद्धा लोकांना असं वाटतंय की मी तुझ्या मागे लागले आणि तू मला रिस्पॉन्स देत नाहीस. तसं असतं ना रीमा. आणखी मला काय हवं होतं? बघ ना, मी तुला किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला माझ्याबद्दल, पण तुम्हाला समजूनच घेत नाही. तसं नाही, मला कळतंय, पण हे माहीत विचार, इतके दिवस आपण एकत्र नाटकाच्या दौऱ्यावर बाहेरगावी जातो, आउटडोअरसाठी जातो, सतत आपण एकत्र असतो. तुला माझ्याबद्दल कधीच अट्रॅक्शन वाटलं नाही किंवा तू कधीच माझ्याकडे अट्रॅक्ट झाली नाहीस? ऍक्च्युली माझ्या मनात माझ्या मनात काय? हा हा बोल ना. हो हो ना, हो ना. हा थँक गॉड. मॅडम पण अजून वेळ गेलेली नाही. म्हणजे आज पॅकअप झालं, म्हणजे मी राजेशला सांगतो लवकर पॅकअप करा, आपण लोणावळा जाऊया. लोणावळ्याला? हो. आणि प्रसाद नंदिनी? ते कशाला कबाब मी अड्डी काय तरी काय. त्या दिवशी मुद्दाम कटवलं, लोणावळा त्या दिवशी बोलवलं नव्हतं मी त्यांना. हो अजूबा, बंद करते सगळं. काय चाललं? काय तमाशा आहे? अनिलजी, तुम्ही असं वागायला अशी अपेक्षा नव्हती मला. राजेश, आपल्याबरोबर काम करणाऱ्या लेडीज आर्टिस्टची बदनामी करायला लाज नाही वाटली तुला? हे माइंड युअर ओन बिझनेस. व्हॉट इज दिस? काय चाललंय सगळं? तुझा माईक ऑन होता समीर. म्हणजे मी तो ऑन ठेवायला सांगितला होता मुद्दाम. का? तुझं खरं स्वरूप लोकांसमोर यावं म्हणून. लग्न झालेल्या बायका सहज अवेलेबल असतात असं वाटतं ना तुला? शिल्पासारख्या मुली तर रस्त्यावर पडलेल्या असतात, आणि नंदिनी सारख्या नवीन आलेल्या मुलींना पटवण्याची एक वेगळी स्नॅक आहे असं वाटतं ना तुला? अरे लाज नाही वाटत तुला मुलींबद्दल असं बोलायला? तुला सुद्धा एक मुलगी आहे, विसरलास तू? तिला कोणी असं बोललं तर ऐकून घेशील? हे बाबा, भागात पडेल ना तुला सगळं. काय करणार आहेस तू? आता नाही घाबरत नाही तुला. राजेशजी, तुम्हाला कळलं मला या माणसाबरोबर का काम करायचं नव्हतं? आजही मला याच्याबरोबर काम करायचं नाही. तुम्ही प्रोड्युसरना सांगा माझ्यावर 5 लाखाचा दावा लावा, नाही तर 10 लाखाचा. पुन्हा मी याच्याबरोबर काम करणार नाही. काय मॅडम, झाली सगळी तयारी? चालले रे. ए तुझे सगळे पेपर्स तिच्यात येतात. ए अवंती, त्या कंपनीतल्या लोकांना तू कळवलंयस ना तू येते म्हणून तिथे? सानिका, काही विचारतेस तू? अगदी आईची मुलगी शोभतेस हा, ज्युनियर आई. नशीब आई काळजी करते एवढं तरी कळतंय. आई ग, तुझ्या इतकी काळजी आमची दुसरी कोण करेल का? बरे माझा मोबाईल होता ना तुझ्याकडे, दे ना. अगं
तुला सांगायचीच राहून गेले. काय झालं, तुझी औषधं आणायला गेली होते ना केमिस्टकडे, तर मला असं वाटतं माझ्या हातनं केमिस्टकडे विसरला की लॉन्ड्रीत राहायला काय आठवत नाही ग. आणि मग आता वेळ कुठे आहे ना तिथं जाऊन पाहायला तरी. सॉरी. अगं आई, सॉरी काय त्याच्यात? नेहमीचेच लोक आहेत ना आपले, ज्यांच्याकडे राहायला असेल ते देतील आणून. आणि आणि नाहीतरी आता मला काय उपयोग आहे त्याचा? अगं पण तोपर्यंत काय करशील? ए आवी, तुला पाहिजे असेल तर माझा फोन घ्या. नको नको प्लीज. हा तू प्लीज याचा फोन वापरू नकोस, नाहीतर नसता गोंधळ होईल. कसला गोंधळ ग? अगं गोंधळ कसला काय? तुझ्या लाडक्या चिरंजीवाचे जर का SMS वाचलेत ना अवंतीने तर काय होईल ते बघ. हो असं आहे का? सलीम मग एक काम कर ना, दे ना मला तुझा मोबाईल. चल चल, त्याला मी मदत करायला तर माझ्या डोक्यावर बसायला लागलात तुम्ही. त्या बहिणी आहेत का कोण? चला बॅग भरा. चला ज्युनियर आई बॅग भरा. राहू दे ग. आर्यचा पहिला विमान प्रवास येईल वर्षभरानं किंवा कदाचित 2 वर्षांनी, कोणी सांगावं. किंवा केवढा मोठा दिसत असेल तो. येईल तेव्हा कदाचित डॅडी म्हणून हाकही मारेल. ओनली आय कॅनॉट सी हिम ग्रोइंग. अवंतिका, माझ्या आयुष्याचं खूप मोठं सुख घेऊन गेलीस तू. घरी आलीस हॉस्पिटलमधनं आर्या आणि कनूला घेऊन, तेव्हा घर कसं ओसंडून व्हायल्यासारखं दिसत होतं. माझ्यासारखा श्रीमंत मीच असं वाटत होतं. सुंदर हसरी लाघवी बायको, दोन गोजीरवाणी मुलं. केवढा श्रीमंत होतो मी. अवंतिका, तुला काहीच आठवत नाही? आठवत असतं तर क्षणात सगळं उधळून अशी कफल्ल करून निघून गेली नसतीस. याचना करत होतो तुझ्याकडे मी, माझ्याही नकळत, पुन्हा त्याच सुखद दिवसांची. पण तू जाणून बुजून एकटेपणाचं दान माझ्या ओंजळीत टाकून निघून गेलीस ना. आय अप्रिशिएट इट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर सक्सेसफुल रिवेंज. But still I love you and will love you. कितीही प्रयत्न केला ना तरी तुमच्या मनात चाललेलं वादळ आम्हाला कळते सौरभ. अवंतिका जात आहेत, आर्याला घेऊन जात आहेत. म्हणूनच आम्ही काही पर्याय शोधत होतो आर्याला आपल्याकडे ठेवून घेण्याचे. पण तुम्ही काही तयारी दाखवली नाही टोकापर्यंत जाण्याची. पर्याय काय? अवंतिका आर्याला घेऊन जाणार आणि तुम्ही इथेच राहणार, सैरभैर, दुःखी, एकटे. प्लीज, पुन्हा त्याच गोष्टी उगाळू नका. तोच विषय नका का. माझ्या आयुष्यातला हा चॅप्टर संपलेला आहे, बस संपला. नाही मला त्रास होत आहे, मी अपसेट नाहीये, मी एकटा नाहीये. नाउ प्लीज लिव्ह मी अलोन, प्लीज.
का बंद करून ठेवला अवंतिका?